गुरुवार 2 जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहराजवळील वीर रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये तिघांचा मृत्यू तर अन्य तिघे जखमी झाले आहेत। अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। मात्र यापैकी सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभाराळी महाड या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार दासगाव महाड आणि सूरज अशोक नलावडे राहणार चांबारखिंड महाड या 2 जखमींना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलवण्यात आले आहे। तर शुभम राजेंद्र मातळ यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। हे 6 जण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH06 BE 4041 ने जात असताना रात्री 12:30च्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूणहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक MH14 CM 309 ने स्कॉर्पिओला पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली। ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाणपुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास 100 फूट अंतरावर शेतात फेकली गेली। अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास महाड तालुका पोलिसांकडून सुरू आहे। जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, महाड, रायगड। चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।